येवला शहरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामृत्युंजय मंदिरात आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीचा देखणा प्रवास साकारण्यात आला आहे. या रांगोळीत चंद्रयान-3चे यश, G20चे नेतृत्व, वंदे भारत एक्सप्रेस, डिजिटल इंडिया, UPI आणि क्रीडा क्षेत्रातील भारतीय खेळाडूंची कामगिरी अशा विविध उपलब्धींचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. तिरंगाच्या रंगात साकारलेल्या भारताच्या नकाशासह फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून या रांगोळीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. देशाची वैज्ञानिक, तांत्रिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगती कलेच्या माध्यमातून मांडत देशाभिमानाचा संदेश या रांगोळीतून देण्यात आला आहे. येवला नगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. येवल्यात आम्ही निबंध स्पर्धा, बाईक रॅली स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा देखील घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आज सकाळी आम्ही एक पेड़ माँ के नाम असं ह्या अभियानांतर्गत मुलांना आम्ही झाड वाटप देखील केलेली आहे. ज्याच्यामुळे विविध मुलांमध्ये जे 15 ऑगस्ट निमित्त जे आपल्या देशाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यांना ह्या गोष्टीचं मूल्यमापन व्हावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग करून घ्यावा आणि त्या निमित्ताने त्यांनी सगळ्यांशी संवाद साधावा ह्या हेतूने आज आम्ही जे रांगोळी स्पर्धा देखील घेतलेली आहे. आणि ते लोकांचा, येवलेकरांचा खूप चांगला प्रतिसाद देखील त्याच्यात आलेला आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या घरापुढची त्यांची 15 ऑगस्ट निमित्त जी थीम ठेवलेली आहे त्या निमित्त त्यांनी रांगोळी पण काढलेली आहेत. त्याचं आम्ही निरीक्षण करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि खूप असं जे 15 ऑगस्ट निमित्त जे आपल्याला वाटतं की लोकांमध्ये एक जे आपलं स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे त्याची जाणीव त्यांना होतीये का आज आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेऊ शकतो, त्याचा आपण प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. आणि अशाच स्पर्धा आम्ही वारंवार नगरपालिकेच्या वतीने घेत राहू आणि लोकांचा असाच प्रतिसाद राहावा ही विनंती आणि धन्यवाद. नमस्कार. येवला नगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून येवल्यामध्ये हर घर तिरंगा या टॅगलाईन खाली रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या रांगोळी स्पर्धेमध्ये येवला महामृत्युंजय मंदिर या सेवेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे. ही रांगोळी म्हणजे फक्त एक कलाकृती नाहीये, तर ही आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे आणि संकल्पनेचे प्रतीक आहे. तर मी महामृत्युंजय मंदिरातील सर्व सेवेकरांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद. नमस्कार, मी राशी लासुरे. येवला नगरपालिकेने जी 15 ऑगस्ट निमित्त रांगोळी प्रतियोगिता घेतली होती, त्या निमित्ताने आम्ही 14 ऑगस्ट रोजी महामृत्युंजय येथे भव्य दिव्य रांगोळी काढलेली आहे. त्यामध्ये आम्ही G20, चंद्रयान-3, डिजिटल इंडिया, स्पोर्ट्स ऑलिम्पिक्स अशा गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून आम्ही भारताची जी विश्वगाथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी तनिष्का भानदास वैरागी. आज 14 ऑगस्ट रोजी जी नगरपालिकेने स्पर्धा आयोजित केली होती त्या निमित्ताने आम्ही महामृत्युंजय मंदिर येवला येथे भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच त्या रांगोळीमध्ये आम्ही विविध प्रकारचे भारताचे जेवढे पण काही आहेत सर्व आम्ही रेखाटले आहे. काय काय काढलंय? तर आम्ही डिजिटल इंडिया, परत मेट्रो, आपली वंदे भारत वगैरे, चंद्रयान-3 हे सर्व रेखाटले गेलेले आहे. भारत व प्रगतशील भारत हे सर्व रेखाटलेले आहेत. नमस्कार, मी सोनाली कोकाटे. आज 14 ऑगस्ट आणि उद्या 15 ऑगस्ट, तर आम्ही 15 ऑगस्टसाठी आज 14 ऑगस्ट रोजी रांगोळी काढलेली आहे. महामृत्युंजय मंदिरामध्ये आम्ही ती भव्य आणि दिव्य रांगोळी काढलेली आहे. तर त्या रांगोळीमध्ये आम्ही विशेष काय दाखवलं की आपला भारत देश कसा प्रगती पथकावर गेला त्याबद्दल आम्ही रांगोळीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या भारत देशाची जी प्रगती आहे ती आम्ही आमच्या रांगोळीतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आम्ही वंदे भारत, त्यानंतर ग्लोबल स्पोर्टिंग आणि G20, त्यानंतर अशा विविध गोष्टी आम्ही त्या रांगोळीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आपल्या भारत देशाचा
प्रगतीचा जो प्रवास आहे तो आम्ही या रांगोळीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस. एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.